पार्वती हरे 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 जय श्रीराम काय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. शिवाजी कोण होता ते काय गल्लीतला मुलगा नाही. शिवाजी कोण होता आणि प्रश्नचिन्ह तिथं निर्माण केलेला आहे. हर 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 हर. त्या पुस्तकावर बंदी घालावी. जर काही बंदी घातली नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडणार. आमची मागणी म्हणजे हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं आमची मागणी आहे, शिवाजी कोण होता हे एकेरी शब्दात उल्लेख आहे आणि ह्याची मागणी आम्ही गेली कित्येक वर्ष आपण करतोयच. आज एक तर एकेरी शब्द आहेच आणि त्याच्यामध्ये खोटा इतिहास सगळा लिहिलेला आहे. भवानी मातेने तलवार दिलेली तर ती दिलेली नाही. छत्रपती शिवरायांना तिथे एकेरी शब्द जवळजवळ 133 वेळा त्या पुस्तकामध्ये पण उल्लेख आहे की शिवाजी म्हणून. तर ह्यांच्या आस्था छत्रपती शिवरायांच्या बद्दल नाही. ह्यांचा कायम सरळ जे आतंकवाद आहेत त्यांच्या बाजूने यांचे झुकतं माप आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान आहे आणि आमची मागणी आहे की ह्या पुस्तकावर बंदी घालावी. जर काही ही बंदी घातली नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडणार. या पुस्तकाचा सर्वाधिक सेल विक्री सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे पुस्तक नागरिकांनी एक्सेप्ट केलेलं असं म्हणता येईल. ऍक्सेप्ट केलेलं नाही. आता 1 लाख प्रति अशीच वाटणार आहेत. आज असं ह्यात उल्लेखच तसा आहे. तर तुम्ही छत्रपती ते जर का वाचला आणि हेडलाईनच आहे की शिवाजी कोण होता ते काय गल्लीतला मुलगा नाही. शिवाजी कोण होता आणि प्रश्नचिन्ह तिथं निर्माण केलेला आहे. इतिहास जर का बघितला तर यांचं पानसरेंचं तर ह्यांचं सगळं धर्मद्रोही सगळं लिखाण असते. त्यामुळे आमच्या याला तीव्र विरोध असणार आहे. 1988 ला हे पुस्तक निघालेलं आहे. हा, आता इतक्या वर्षानंतर हा आक्षेप म्हणजे संजय गायकवाड यांनी त्याबद्दल धमकी दिली, त्याच्यानंतर तुम्ही करताय की काय? नाही त्यानं यापूर्वी पण आपली मागणी होती. आज त्या आणि संजय गायकवाडांनी ते विषय त्यांनी केला. त्यांनी पण बाबा मागणी केली की त्याच्यावर बंदी यावी. त्यांचा आता काय विषय केला ते वेगळा विषय. पण आमची पण तीच भूमिका आहे. आणि त्यानंतर कधी हिनी पण रस्त्यावर उतरली नव्हती. आज हिने रस्त्यावर उतरून एक प्रकारे शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाचं समर्थनच आहे. त्यामुळे आम्ही सर्व हिंदुत्ववाद्यांनी ठाम भूमिका घेतलेली की बाबा आमचा कडाडून विरोध असणार आणि जोपर्यंत हे पुस्तकावर बंदी येत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. नाहीतर छत्रपती शिवाजी के सम्मान में, छत्रपती शिवाजी महाराज के सम्मान में हिंदू तरेगा मैदान में. आमदारांची ज्या पद्धतीने शिवीगाळ केली आई आणि बायकोला त्यांच्या शिवीगाळ करण्यात आली असतील त्याचं समर्थन तुम्ही आता करताय. कसं आहे आता त्यांचा उद्देश होता की त्याच्यावर बंदी आणावी. आता त्यांनी वक्तव्य केलं तो त्यांचा प्रश्न. आम्ही आहे ते आम्ही सनदशील मार्गाने आम्ही मागणी करतोय. आता प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका असते. आमची भूमिका आहे सनदशील मार्गाने आम्ही. त्यांनी सनदशील मार्गाने केली नाही आता ते त्यांचा प्रश्न असणार. तो मला सांगा की भावना आहे भावना त्याने नक्षलवाद आहे ना हा मला फोडून काढायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासाठी खरं तर इथं आलेला आहात. बरोबर. गायकवाडांनी असं एक म्हणलेलं त्या एक वाक्य त्या फोन मध्ये आहे की तुझ्या आईचा नवरा हा शिवाजी आहे. अशा पद्धतीचा उल्लेख त्यांचा येतो. आम्ही काय बघितलेलं नाही ते. तुम्ही म्हणलेलं मान्य आहे का तुम्हाला? नाही आम्ही ते काय ऐकलेलं नाही. आणि ते आम्ही बघा आमचा उद्देश आहे की ह्याच्यावर बंदी यावी ह्या भूमिकेतून आम्ही इकडे आहे. सुद्धा प्रशांत कोरटकर यानं अतिशय अश्लील निषेध केला आम्ही त्याचा. निषेध केलाय की निषेध केलाय. सगळ्यात पहिला आम्ही अधिवेशन चालू होतं आमचं त्यामध्ये पहिल्यांदा ह्या पुस्तक ज्यावेळा बाजारमध्ये आले त्यावेळा आम्ही त्याला विरोध केला. जर हे पुस्तक जर बाजारात आलं नसतं तर हा प्रकारच घडला नसता. आमची भूमिका होती की याच्यावर बंदी घातली पाहिजे.